किंवा एखादं कर्तृत्व असतं तर तो कुठेही गेला तरी त्या कर्तृत्वाने तो झळाळतो. आणि त्याचप्रमाणे आमचा इथला विभाग प्रमुख म्हणजे विजय आणि त्याचे कार्यकर्ते आणि आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यांच्यामुळे इथला कार्यक्रम नेहमीच झळाळत असतो. आज त्यांचा 10वा वाढदिवस आहे त्यांच्या शाखेचा आणि आजपर्यंत मी प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमाला आलेली आहे. कुठलाही कार्यक्रम असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, अभ्यास विषयक असो, पण प्रत्येक कार्यक्रम नीटनेटका आणि अक्षीव असा आखलेला असतो. हे त्यांच्या यशाची ही गुरुकिल्ली आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटला तरी कधीही विस्कळीतपणा नसतो आणि ह्यातच त्यांचं यश आहे. अशा या विजय साळवी आणि त्यांच्या शाखेला मी शुभाशीर्वाद देते आणि त्यांची अशीच चांगली प्रगती हो अशी सदिच्छा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय दिवाकर गोळवकर यांना विनंती करतो की कृपया आपले विचार मांडावे. आजच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या सन्मानाने व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने गेली अनेक वर्ष, गेल्या 10 वर्षाचा हा जो कार्याचा आढावा घेण्याची ही जी पद्धत आहे आणि त्यानिमित्ताने हा जो सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे आखलेला आहे. मगाशी प्राध्यापक उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे ह्या कार्याचं वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे आहेत आणि त्या अपुऱ्या शब्दांना मी आणखीन वाट करून देऊ इच्छित नाही. पंड्या साळवी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना, महिला आघाडीला पुनश्च हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी दशकपूर्ती नव्हे तर शतक महोत्सव सुद्धा पार करावा अशी अपेक्षा आणि ईश्वर चरणी प्रार्थना करू. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं या पुस्तकातलं एक वाक्य मी वाचून दाखवतो. शिवसेना रामबाग विभाग म्हणजे सांस्कृतिक कलानगरी. आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शिवसेनेची कल्याणमधील रामबाग विभागीय शाखा आपला दशकपूर्ती वर्धापन दिन येत्या 4 जानेवारी 98 रोजी साजरा करत आहे. हे समजून अतिशय आनंद झाला. रामबाग शाखेचा विस्तार करण्यात आधी श्री विजय साळवी यांचा मोठा वाटा आहे याची मला माहीत आहे. क्रीडा, कला, आरोग्य शिबिरे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा विविध निमित्ताने समाजातील सर्व लहान थोर एकत्रित आणण्यासाठी आणि त्यातून सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी रामबागेच्या शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. गेल्या 10 वर्षात या शाखेने कोणकोणती कामे केली त्याची पुस्तिकेद्वारे आढावा घेण्याची कल्पना स्तुत्य आहे. पुढील काळात करावयाच्या कामांची संकल्पनाही या पुस्तकेत मांडण्यात यावी अशी माझी अपेक्षा आहे. शाखेच्या सर्व शिवसैनिकांना माझ्या शुभेच्छा. मुख्यमंत्री मनोज जोशी. आणि हा 10वा वर्धापन दिन आहे. आम्हाला सर्वांचाच विचार करावा लागतो कारण आमच्या या शाखेला सर्वच जण सहकार्य करतात. असे आम्हाला सहकार्य करणारे स्थानिक लोकाधिकार समितीचे मध्य रेल्वेचे सरचिटणीस अरुण मनोरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. अरुण मनोरे यांचं आमच्या शाखेच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. महापौरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. अरुण मनोरे. आणि त्याचबरोबर तात्यासाहेब लेखावळे यांचा देखील आमच्या शाखेच्या वतीने मी स्वागत आणि सत्कार करत आहोत. स्वागत आणि सत्कार करतात महापौर रेल्वे प्रधान. प्लीज राइट साइड. राइट साइड. लेखावळे साहेब. नदी मागा किरण बिलावले ही शाखेच्या प्रत्येक कार्यात नियमितीने व व्यवस्थित काम करीत असतात. त्यामुळे या शाखेचं यश चांगल्या प्रकारे झालेलं आहे. धन्यवाद. मंगलदेवी मागूया प्रभूकडे मागणे ध्वजामुचा असाच फडकत राहो डौलाने. आणि आता माननीय श्री प्रकाशजी परांजपे यांना विनंती करतो की आपण आपले आशीर्वाद आम्हाला द्यावे.
महाराष्ट्राचा राज्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून रामबाग विभागीय शाखेच्या दशकपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान धर्मवीर आनंदजी दिघे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रथम नागरिक महापौर सरुताई प्रधान, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, समित्यांचे सभापती आणि माझ्या समोर बसलेल्या रामबाग मधील बंधूंनो, भगिनींनो आणि बालमित्रांनो, संपूर्ण 1 तास सव्वा तास निरनिराळ्या व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी होत होता. रामबाग शाखा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते आणि किती व्यक्तींचं त्यांना सहकार्य मिळतं हे प्रत्यक्ष अनुभवताना फार बरं वाटत होतं. आपल्या प्रभागातील नागरिकांचा लहानांपासून थोड्यांपर्यंत सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून गेले सातत्याने 10 वर्ष रामबाग मधील आमचे शिवसैनिक जे काम करत आहेत त्या शिवसैनिकांचं मी मनापासून बरोबर कौतुक करतो. ज्यावेळेला शिवसेना स्थापन होत होती त्यावेळेला शिवसेनेच्या शाखा निघत होत्या आणि शिवसेनेवरती सातत्याने आरोप केले जात होते की शिवसेना ही गुंडांची सेना आहे, ही टवाळ मुलांची सेना आहे आणि शिवसेनेकडनं कुठल्याही प्रकारचं विधायक कार्य केलं जाणार नाही, अशा प्रकारची चर्चा वृत्तपत्रात सातत्याने होती, नवी टीका होत होती. आणि ज्याच्या मी शाखांच्या उद्धरणात जात असे त्या सांगत असे की शिवसेनेच्या शाखा ही समाजसेवेची मंदिर आहे. शिवसेनेच्या शाखा ही समाजसेवेची मंदिरं आहेत आणि त्या मंदिराचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी तुम्हा शिवसैनिकांची आहे. या ठिकाणी रामबाग मधल्या प्रत्येक शिवसैनिकांनी एक आदर्श शिवसैनिक, एक आदर्श शाखा प्रमुख, एक आदर्श विभाग प्रमुख, एक आदर्श नगरसेवक अशी अनेक पदं घोषणारे कार्यकर्ते तयार केले. त्याबद्दलच्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. गेल्या आठवड्यामध्ये गुरुचरित्र सप्ताह पाहायला या ठिकाणी मी आलो होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण आणि गुरुचरित्राचा सप्ताह या ठिकाणी चालू होता आणि अतिशय आनंद वाटला. धार्मिक सोहळा कसा असावा ते प्रत्येकाने या ठिकाणी येऊन पाहावं आणि स्वच्छपणे आणि अतिशय मांगल्यपूर्ण पद्धतीने या ठिकाणी जो सोहळा चालला होता हा बरोबर आदर्शवत होता. बसल्या बसल्या पुस्तिका वाचत होतो आणि माझ्या लक्षात आलं की फक्त तेवढा एक धार्मिक विधीच नव्हे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये रामबाग मधल्या आमच्या शाखा प्रमुखांनी, विभाग प्रमुखांनी जे काम हातामध्ये घेतलं ते सर्वांना आदर्श वाटावं अशाच प्रकारचे काम घेतलं. महाराष्ट्रामधल्या सर्व शाखांनी खरोखर या ठिकाणी येऊन पाहावं की एखादं काम करायचं असेल, शैक्षणिक उपक्रम करायचा असेल, रामबाग मध्ये यावं, त्यांनी कसा कार्यक्रम राबवला त्याची पाहणी करावी, त्याचा अभ्यास करावा आणि त्याचं अनुकरण करावं. असं एकही क्षेत्राने ज्या क्षेत्रामध्ये आदर्शवत काम या रामबागच्या शाखेने केलं नाही. पडद्यामागचे कलाकार अनेक होते, त्याचा सत्कार आपण केला, परंतु खुर्ची मिळाली तरच काम करीन अशा जमान्यामध्ये मी अनेक काम करून सुद्धा प्रेक्षकात बसीन, स्टेजवर बसणार नाही असं बंड्या सातत्याने सांगतोय. त्या ठिकाणी त्याला मी विचारलं की स्टेजवर बसणार काही चक्कर वगैरे येईल का? म्हणलं खरोखर सवय नाही मला कधी, किंवा स्टेजवर बसायला मिळावं म्हणून कुठला कार्यक्रम केला नाही. बंड्या असे नेते किंवा कार्यकर्ते खरोखर विरळे आहेत. नाहीतर पटकन नेते आले की फोटोमध्ये मान वर काढायची आणि तो फोटो घेऊन गावभर फिरत बसायचं की मी किती यांच्या जवळचं आहे बघा. असे कार्यकर्ते आम्ही पाहत असतो. अर्थात आपल्या पक्षामध्ये असे कार्यकर्ते नाहीत, पण ज्या पक्षांशी इतर संबंध येतो की मोठे नेते आले की पटकन पुढे व्हायचं, फोटोमध्ये आपला चेहरा कसा आहे ते बघायचं आणि त्या प्रेसला मॅनेजमेंट तो फोटो बरोबर छापून आणायचा. कार्य काही नसलं तरी चालेल, पण फोटोमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहोत, फोटोमध्ये आपण अन्य नेत्यांच्या जवळ आहोत, म्हणजे आपण मोठे कार्यकर्ते आहोत असं समाजाला भासवायचं. अशा या काळामध्ये तुझ्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत, तुला शतशः धन्यवाद मी देतो. तुझं अनुकरण इतरांनी करावं. आजच्या दिवशी फक्त कौतुक समारंभ न करता कार्यकर्ता कसा असावा हा तुझ्याकडनं आदर्श जर प्रत्येक शिवसैनिकाने आचरणामध्ये आणला तर खरोखर आता निश्चितपणे हिंदुस्थानावरती सुद्धा भगवा फडकणार आहे. पण तो भगवा फडकल्यानंतर तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची देशाला निश्चितपणे अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून आजच वेळ आहे की असे कार्यकर्ते आपण जर तयार केले तर खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक चांगलं वातावरण आपण निर्माण करू. तुझा आदर्श या तरुण मुलांना आणि इतर शिवसैनिकांना निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल. आणि या शाखेने 10 वर्ष केल्यानंतर
जबाबदारी मात्र आज अधिक वाढलेली आहे। आज 10 वर्षामध्ये आपण केलेल्या कामाचा, उत्कृष्ट कामाच्या जो आम्ही सगळे लोक तुमचं कौतुक करतायत, या कौतुकाने मला निश्चितपणे खात्री आहे की आपला कुठलाही कार्यकर्ता जमिनीपासून 1 इंचही वर जाणार नाही, तर पुढच्या वर्षीचा माझा कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल याची काळजी सातत्याने आपण घेत राहाल। तर काही वेळेला जास्त कौतुक झालं तर थोडंसं माणसाच्या डोक्यामध्ये हवा जाते, पण 10 वर्षाचा आपला कार्य बघितल्यानंतर ती जाणार नाही। आणि जोपर्यंत तू समोर बसतोय तोपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये हवा जाणार नाही, तो कार्यकर्ता फक्त कामच करत राहील हा विश्वास निश्चितपणे मला स्वतःला आहे। अतिशय चांगलं काम या शाखेच्या माध्यमातून आपण करत राहिलात आणि हे करत असताना या संपूर्ण प्रभागामधल्या नागरिकांच्या भवितव्याची आपण काळजी घेतली, याबद्दल आपलं विशेष अभिनंदन। आपल्या हातनं सतत सर्व क्षेत्रामध्ये अशाच प्रकारचं चांगलं काम सातत्यानं घडत राहो आणि ते घडण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य मिळो अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद परंतु साहेब, आता सांगितलं की भगवा आपल्या हिंदुस्थानावर फडकणार आहे। मंगलदिनी मागूया प्रभूकडे मागणे, ध्वजमुचा असाच फडको सदैव डौलाने। या ध्वजाच्या अभिमानाने प्राण अर्पिले कित्येकाने, गुणगान तयांचे आज गाऊया आपण अभिमानाने। ध्वजमुचा असाच फडको सदैव डौलाने, शूरवीरांनो बालवीरांनो भावी पिढीच्या शूर नेत्यांनो, उंच स्वराने गाऊया गीत तेजाने। ध्वजमुचा असाच फडको सदैव डौलाने। आणि आता केवळ 4 स्पर्धेच्या बक्षीस समारंभानंतर हा कार्यक्रम संपणार आहे। त्यानंतर येथे मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होईल। प्रथम अंगणातील रांगोळी स्पर्धा, कुस्त्यांची रांगोळी, प्रथम पारितोषिक मनीषा नागवीकर। विजेत्यांनी कृपया जरा लवकर चालायचं आहे। कुस्त्यांची रांगोळी प्रथम क्रमांक मनीषा नागवीकर। मानकऱ्यांमुळे उत्तेजनार्थ रुपाली श्रीकांत कदम, रुपाली श्रीकांत कदम, मयुरी ठक्कर आणि स्नेहा जी अत्तू। उत्तेजनार्थ साजिद शेख। रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ साजिद शेख। रांगोळी स्पर्धा उत्तेजनार्थ शकील आगा, शकील आगा आणि सारिका मधुकर बाऊसकर, सारिका मधुकर बाऊसकर। धन्यवाद। अंडर आर्म बॉक्स क्रिकेट डबल विकेट स्पर्धा प्रथम क्रमांक जय सीताजी साळवी आणि अर्चित अरुण शिला याचा बक्षीस समारंभ माननीय दिवाकर बळसकर यांची शुभेच्छा। प्रथम क्रमांक जय सीताजी साळवी आणि अर्चित अरुण शिला अंडर आर्म बॉक्स डबल विकेट स्पर्धा। समोर जरा रेडी। द्वितीय क्रमांक ओमेन मॅथ्यू आणि इंद्रित खान, ओमेन मॅथ्यू आणि इंद्रित खान। चला लवकर, विजेत्याने त्वरित यायचं आहे। तृतीय क्रमांक शाहनवाज शेख, तृतीय क्रमांक शाहनवाज शेख आणि हरीश शर्मा। हरीश शर्मा यस। धन्यवाद साहेब। आणि आता मी अरविंद मोरे यांना विनंती करतो की कृपया आपल्या हस्ते पुढील पारितोषिक व्हावं। अंडर आर्म बॉक्स डबल विकेट स्पर्धा उत्तेजनार्थ परवेश नंदकुमार तिवारी, परवेश नंदकुमार तिवारी आणि सुरेश शेला। उत्तेजनार्थ विजय दत्ताराम काकड आणि किशोर भास्कर पाटील, विजय दत्ताराम काकड आणि किशोर भास्कर पाटील।
त्यानंतर आहे विशाल मनोहर हेमदेव आणि संदीप लक्ष्मीचंद्र जैन. विशाल मनोहर हेमदेव आणि संदीप लक्ष्मीचंद्र जैन. त्यानंतर विकास विष्णू चौधरी आणि शैलेश जयप्रकाश विश्वकर्मा. डबल विकेट. त्याला आलेत का? त्याला येणाऱ्या नाही ते पहिले. विकास विष्णू चौधरी आणि शैलेंद्र विश्वकर्मा. त्यानंतरची जोडी आहे कमलेश परब आणि सुनील शिंदे. तर पुढची जोडी त्याला महापौर पुढील स्पर्धा. धन्यवाद मोरे साहेब. कबड्डी स्पर्धा मुली 15 वर्षाखालील याचा बक्षीस समारंभ माननीय श्री अस्मिताताई मोरे यांच्या हस्ते. विजयी संघ दी ग्रेट मराठा कबड्डी संघ कर्णधार स्मिता ठावरेकर. शाळांच्या गजरेला आपण कडकडाट घेऊया. अजून कमी वाटतायत काय? ग्रेट मराठा कबड्डी संघ कर्णधार स्मिता ठावरे. समोर 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 रेडी. त्यानंतर उपविजयी संघ तोडफोड मित्रमंडळ. कर्णधार निगार शेख. मुली ही कबड्डी स्पर्धा 15 वर्षाखालील उत्तेजनाचा बॅट्समनचा कबड्डी संघ कर्णधार ज्योती सुभाष जगताप. धन्यवाद. आता कबड्डी स्पर्धा 40 किलो गट वजनी गट याचा बक्षीस समारंभ माननीय सामंत सर यांच्या शुभ हस्ते. विजयी संघ राजेंद्र कबड्डी संघ कर्णधार यतीश बबन माई. राजेंद्र कबड्डी संघ कर्णधार यतीश बबन माई. उपविजयी संघ विजय बाळमंडळ गट विनोद बबन फटाटे. उत्तेजनार्थ भाई बाळमंडळ कर्णधार राकेश जिरामने. आणि दरवर्षी येथे सातत्याने पार पडणाऱ्या आणि नुकत्याच थोड्या वेळापूर्वी झालेल्या शरीर संस्था स्पर्धेचा शेवटचा बक्षीस समारंभ प्रबोधन श्री 1998 चा बक्षीस समारंभ. संगीकर चला लवकर. याचा बक्षीस समारंभ माननीय तुषारजी राजे यांच्या शुभ हस्ते. चंद्रशेखर सुधाकर नारंगीकर. प्रबोधनश्री शरीर संस्था स्पर्धा प्रबोधनश्री 1998 नुकत्याच झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुरू झालेला आहे. हा शेवटची स्पर्धा आहे आणि शेवटचा बक्षीस समारंभ आहे. यानंतर येथे मराठी वाद्यवृंद सादर करण्यात येईल. त्यानंतर संजय यशवंत मिटकर. चला जरा विजेत्यांनी लवकर चला. संजय यशवंत मिटकर. संजय विनायक मयेकर. वासुदेव पांडुरंग भंडारी. मध्ये देऊ का साईडला एकदम. पांडुरंग भंडारी. 4 करा 4 5.6 4 करा. अनिल गोविंद जाधव. वासुदेव पांडुरंग भंडारी.
यानंतर स्वरबहार हा मराठी वाद्यवृंद इथे सादर होईल. स्वरबहार आणि गट पहिल्याचा प्रथम क्रमांक दिनेश वसंत म्हात्रे. दिनेश वसंत म्हात्रे. चला तर लवकर चला. या पुढील बक्षी समारंभ समोर समोर. या पुढील बक्षी समारंभ कल्याण शिवसेना शहर जागा प्रमुख माननीय रामचंद्र साळवी यांच्या शुभार्थ होईल. बल्लाळ प्रकाश 2%. बल्लाळ प्रकाश 2%. विजेत्यांनी कृपया लवकर चला. त्यानंतर जयसिंग दत्ताराम सारदळ. जयसिंग दत्ताराम सारदळ गट पहिला क्रमांक 2. मिलिंद उत्तम भोसले. मिलिंद उत्तम भोसले आहेत का भोसले? अजय नागेंद्रनाथ मुखर्जी. अजय नागेंद्रनाथ मुखर्जी. अजय नागेंद्रनाथ मुखर्जी. अमोल अनंत पाटील. अमोल अनंत पाटील. गणेश जोडीराम गोईकणे. गणेश जोडीराम गोईकणे. दत्तू शंकर रच्चा. दत्तू शंकर रच्चा आपला काम करे. आणि दिलीप आनंद. आणि आता गट दुसरा प्रथम क्रमांक राजेंद्र लक्ष्मण रावल. शिवशंकर व्यायाम शाळा कल्याण. यापुढील बक्षीस समारंभ माननीय श्री समीरजी देशमुख यांचे शुभार्थ. दशरथ गाडीगावकर साहेब यांचे शुभार्थ. प्रथम क्रमांक राजेंद्र लक्ष्मण रावल. द्वितीय क्रमांक गणेश रघुनाथ ताळू ओम कबड्डी संघ कल्याण. गट दुसरा प्रबोधन श्री 1998 शरीर संस्था स्पर्धा. द्वितीय क्रमांक गणेश रघुनाथ तारू ओम कबड्डी संघ. तृतीय क्रमांक संजय राजाराम काणेकर. संजय राजाराम काणेकर. आणि चतुर्थ क्रमांक राजेंद्र मधुकर चव्हाण. राजेंद्र मधुकर चव्हाण. आणि पाचवा क्रमांक आहे राजेश भिकाजी राठवड. राजेश भिकाजी राठवड. शरीर संस्कृत स्पर्धा गट दुसरा क्रमांक 5 राजेश भिकाजी राठवड. त्याचबरोबर उत्कृष्ट शरीर संस्कृतपटू गणेश रघुनाथ तारू याचा बक्षीस समारंभ माननीय सभागृह नेते गंभीरराव साहेब यांचे शुभारंभ. उत्कृष्ट शरीर संस्कृतपटू गणेश रघुनाथ तारू. सांघिक विजेतेपद
सांघिक विजेतेपद शिवशंकर व्यायाम शाळा कल्याण. सांघिक विजेतेपद शिवशंकर व्यायाम शाळा कल्याण. सांघिक उपविजेतेपद केळकर जिम्नॅशियम कल्याण. सांघिक उपविजेतेपद केळकर जिम्नॅशियम कल्याण. आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि प्रकाश परांजपे यांना विनंती करतो की प्रबोधन श्री 1998 शरीर संस्था स्पर्धा प्रबोधन श्री 1998 चा किताब विजेता श्री चंद्रकांत मुकुंद बोराडे, चंद्रकांत मुकुंद बोराडे याला आपण किताब द्यावा. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि प्रकाश परांजपे केळकर जिम्नॅशियम कल्याणची किताब विजेता आहे चंद्रकांत मुकुंद बोराडे, शिवसेना रामबाग विभागीय शाखा आयोजित प्रबोधन श्री 1998 चा किताब विजेता चंद्रकांत मुकुंद बोराडे. शिवसेना रामबाग विभागीय शाखा आपल्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आणि आता जाता जाता आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार विद्यार्थी सेनेचे रामबाग विभाग प्रमुख विभागाचे 42 प्रभागाचे प्रमुख म्हणून श्री वैभव चव्हाण यांची निवड झालेली आहे. आणि वैभव चव्हाणांचा आणि धर्मवीरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत. विद्यार्थी सेनेच्या रामबाग विभागाच्या प्रभाग 42 चे प्रमुख म्हणून वैभव चव्हाण आणि उपविभाग प्रमुख गणेश शिंदे. उपविभाग प्रमुख गणेश शिंदे. चला गणेश शिंदे. गणेश साइड आहे. गणेश साइड. गणेश साइड. गणेश गणेश साइड. आणि यावर आजचा नाही हा कार्यक्रम संपलेला आहे. पुढे स्वरबहार हा मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम होईल. आपल्या सहकार्याचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धर्मवीर आनंद दिघे, प्रकाशजी परांजपे यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. महापौर शहीद प्रधान सभागृहाचे गंभीरराव साहेब यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण असाच लोभ आमच्यावर सतत ठेवा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एक दवीची, एक ह्याची, 2 शाखेची 4, एक सुरेखांची, 2 शाखेचे 4, नाही 2 शाखेचे 4 कशा 3 पाहिजे 4, कोणाच्या शाखेचे 2. झालं कुठे गाडी गाडी जाते बंड्याची बंडी नाही त्यांचे मालक ते ठरलेत आणि ट्रस्टी आहेत ना. कार्यालय झाला तो पण त्याला मुख्य कार्यालय तिथे करायचं आहे आणि त्यामुळे तो आम्हाला 14 भाडे करून असं बघत जो आहे आमचा मालक त्याच्याकडे पैसे नसलेला तो हारला तर गाडी उडी काय गाडी गाडी आहे ना गाडीला बोला या दशकपूर्ती वर्धापन दिनानिमित्त आपलं हार्दिक अभिनंदन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. 2 पथ्य पाळायची आहेत मंडळी. पथ्य अशी आहे की थोडा वेळ आपल्या हाताला घड्याळ आहे हे विसरून जायचं. आणि दुसरं पथ्य असं आहे की विशेषतः लहान मुलांसाठी की ज्यावेळी गाणं चालू असेल त्यावेळी मध्ये मध्ये बोलायचं नाही आणि गाणं संपल्यानंतर जे काही मध्ये बोलायचं असेल ते जोरदार टाळ्या वाजवून त्यामधून व्यक्त करायचं. आता ज्या अर्थी थोड्या उशिरा कार्यक्रम सुरू असूनही आपण सगळे ज्या प्रफुल्लित चेहऱ्यांनी माझ्यासमोर जन्म
तर हे जरी खरं असलं तरी सुद्धा ही हृदयातली जागा मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतोच. आता आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटातलं गीत हिमांगी देवरुखकर.
एक लकेर ऐकली भान हरपलो कारण गाणारी तू होतीस. एक लकेर ऐकली भान हरपलो कारण गाणारी तू होतीस. आणि मग लकेर विसरून गेलो. आणि मग खूप दिवसांनी कधीतरी एका पाखरानं ती लकेर आठवायला लावली. तू म्हणालीस आठव. मी मात्र विसरून गेलो कारण मी जमा खर्च लिहित होतो वाण्याचा. तिथेच लकेर संपली ग. तो वाण्याचा जो जमा खर्च असतो त्यामध्ये ही लकेर संपून जाते. पण मंडळी, हा वाण्याचा जमा खर्च सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा आपल्या मनामध्ये प्रीती फुलत असते त्यावेळेस त्या मनस्थितीमधलं असं एक गीत आता आपल्या समोर होणार आहे. संसार मांडिते मी माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते. बाळा गाऊ कशी अंगाई या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटामधलं हे गीत आहे. आणि आपल्या समोर सादर करतायत स्मिता वाळके.
हो